नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सावंगी हेटी या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। उपसरपंच सौ शारदा माजरे यांनी या ग्रामपंचायतीचे सचिव आणि पदाधिकाऱ्यांवर सन 2021 ते 2024 या काळातील निधीचा मनमानी वापर आणि गैरवापर केल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा दाखल केली असून अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाहीये। उपसरपंच माजरे यांनी केलेल्या आरोपानुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या शौचालय बांधकामावर अंदाजे 2,88,000 रुपयांचं बिल दाखवण्यात आलंय, परंतु प्रत्यक्षात तेवढ्या किमतीचं काम झालेलं नाही। तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 5 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाला सेप्टिक टँकच नाही। शिवाय सावंगी येथील वार्ड क्रमांक 1 मधील दलित वस्तीमध्ये बांधलेला सिमेंट रोड 6 महिन्याच्या आतच खराब झाला असून जागोजागी भेगा पडल्या आहेत आणि सिमेंट सुद्धा निघून गेले। उपसरपंच माजरे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही या निकृष्ट दर्जाच्या कामावर कोणतीच कारवाई झालेली नाहीये। त्यांनी या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। आमच्या प्रतिनिधींनी संबंधित सचिवांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता शनिवार रविवार सुट्टी असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सचिव शनिवारी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत होते। मॅडम, आम्हाला कोणी फोन लावला होता? मीच लावला होता तुम्हाला फोन। काय नाव मॅडम आपलं? माझं नाव सौ शारदा सहदेव माजरे। मी सावंगी याची ग्रामपंचायतची उपसरपंच आहे। काय मॅटर चाललं मॅडम? आणि उपसरपंच असून अदर माझं नाव आता तिथेही पण दिलेलं आहे दक्षता समितीमध्ये सावनेर तहसीलमध्ये सदस्य म्हणून। सर, भ्रष्टाचार खूप आहे आमच्या सावंगीमध्ये। ही आमची ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमधलं तुम्ही परिसरही पाहू शकता। आणि जे संडास शौचालय केलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये शौचालय आहे, ते शौचालय 2,88,000चं आहे, पण शौचालयाला गड्डाच नाही। मी वारंवार तक्रारी करून पण या लोकांनी काहीच कानावर घेतलं नाही आणि त्याचे पैसे पण मिळाले, त्यांनी पैसे पण काढले। आणि एकच संडास नाही, अजून परत असे 2-3 संडास केलेले त्यांनी की त्याला शौचालयाला गड्डाच नाही आहे। शौचालय आम्हाला दाखवू शकता का तुम्ही? हां सर, काहून नाही, चला। हेच ते शौचालय सर, आणि 2,88,000चं शौचालय आहे। मी खूप तक्रार केली वरिष्ठांकडं, पण काहीच तक्रारीचा हल निघाला नाही आणि कोणीच येऊन इथे चौकशी पण केली नाही आहे। कॉफी पण माझ्याकडे आहे। तुम्ही पडलेले याची गंध आहे, काहीच नाही केलं। इकडून एक भिंत आहे, इकडून एक भिंत आहे, फक्त थोडंसं स्लॅब टाकलेला आहे। हाच तो रोड सर, दलित वस्तीचा वार्ड नंबर 1 मधला लखे आणि रमेश वानखडे यांच्या घरापर्यंतचा। ह्या 3 लाखाचा रोड आहे सर। 6 महिन्यातूनच लगेच एकदम खराब होऊन गेलेला आहे आणि परत टाकली फक्त 2 ते 3 इंचाची। बघू शकता तुम्ही पण, ही ती परत आहे। रोड पूर्ण पहिला चांगला होता, त्या रोडवर रोड टाकला गेला फक्त 3 लाखाचा। याची पण मी कंप्लेंट केली, पण अजून चौकशी केली नाही। मी सगळीकडे कंप्लेंट केली, BDO, सचिव, आपले सर, मोठे सर, कलेक्टर सर, शिव सर, सर्वांकडे केले, पण तरी त्या सरांनी मला काहीच रिस्पॉन्स दिला नाही। शासनाकडून काय मागणी आहे? शासनाकडून एकच फक्त की भ्रष्टाचाराला रोखवा, कुठेतरी थांबवा, असा भ्रष्टाचार नको व्हायला समोर। माझ्या सावंगीमध्ये खूप भ्रष्टाचार आहे। 2021 पासून फक्त भ्रष्टाचार चालू आहे। या संपूर्ण कामाची चौकशी लागावी। मीडियातर्फे माझी एकच मागणी आहे की माझं एक फक्त एवढं काम करावे त्यांनी की जो भ्रष्टाचार आहे तो थांबवावा। तुम्ही बघू शकता सर, हा संडास या परिसरामध्ये बनला। शौचालय आहे तो सार्वजनिक आणि शाळेमध्ये बनलेला आहे। तो होता तिथे दलित वस्तीमधला यांनी इथे आणला पुराण्या सचिवनी आणि इथे बांधला। याची तक्रार वगैरे केली आहे का आपण? हो सर, तक्रार केलेली आहे। बघा, तक्रार पण आहे आपल्याकडं, सर्वच आहे। बाकीचे दलित वस्तीमध्ये एक पण संडास नाही आहे, यांनी इथे आणलेला संडास आहे, पण अजून परत त्याला गड्डे पण नाही आहे। दोन्ही संडासला गड्डे नाही सर, सेफ्टी टँक नाही आहे। बाथरूम होते, बाथरूमच्या गड्ड्यावरच त्यांनी तिथे संडास बांधले। हा संडास पूर्ण पुराणा ते आहे, ते संडास आहेत पुराणेवाले। किती लक्ष यायला लागले? अंदाजे 5 लाखापर्यंत असेल सर, जास्त असेल 5 लाखाच्या वर।
प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.